राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे सध्या आपल्या समवेत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार नसताना तुम्ही आज मतदान प्रक्रिया पार पडली आहे, मतदान केलेलं आहे, कसं बघताय? शेवटी दादा नसणं आमच्या सर्वांसाठी ही दुःखद घटना आहे. आणि इंदापूर तालुका म्हणलं तर दादांचं प्रेम हे वेगळं होतं. आज पहिलीच निवडणूक होती की जिथं दादांची आमची सभा या तालुक्यामध्ये झालेली आहे. आणि दादा नसल्यामुळे आम्हीही कुठं प्रचारसभा घेतलेल्या नाहीत. आणि आम्ही जे घेतल्या थोड्या ठराविक ठिकाणी श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं आम्ही गावोगावी गेलो. परंतु दादा नसताना ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे निश्चित प्रकारे इंदापूरकरांच्या मनामध्ये एक दुःख आहे. त्यामुळं आजचा मतदानामध्ये अजूनही हे नाही, पण हळूहळू मतदानामध्ये संध्याकाळपर्यंत गती घेईल आणि इंदापूरकर दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चांगल्या प्रकारचं मतदान शेवटी करतील. खरं तर दादा पण नाहीत, दुसरी गोष्ट म्हणजे प्रचार पण तेवढ्या ताकदीनं झाला नाही. याचा परिणाम थेट काही मतदानावरती होईल असं मला वाटतं. मतदानावरती होत ना, शेवटी इंदापूरची जनता तुम्हा सर्वांना माहीत आहे. ह्या निवडणुकीमध्ये मी आणि हर्षवर्धन पाटील आम्ही दोघेही एकत्र आहोत. राष्ट्रवादी म्हणून घड्याळ्या चिन्हावरती आम्ही दोघेही आमचे सगळे उमेदवार निवडणूक लढत आहेत. त्यामुळं शेवटी आमचा मतदार हा एक वेगळा आहे, अजितदादा पवार साहेबांना मानणारा मतदार आहे. त्यामुळं निश्चित प्रकारे राष्ट्रवादीमध्ये त्या उमेदवारांना चांगल्या प्रकारचं मतदान करून निवडून देईल. खरं तर अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भात खासदार बजरंग सोनवणे असं म्हणतात की त्या विमानामध्ये बॉम्ब असाय, त्याची चौकशी झालं पाहिजे, असं त्यांचं एक वक्तव्य आहे. या बाबतीमध्ये मला तर खरं पवार कुटुंबानं ते दुःख आहे. या दुःखामध्ये कोणीच राजकारण करू नये, कोणीच हे करू नये. हा अपघातीच मृत्यू होता. त्यामध्ये विनाकारण काहीतरी बॉम्ब किंवा काहीतरी हे करून काहीतरी मला वाटतं असं कोणीच करू नये. कारण का दादा आपल्यात राहिले नाही, दादांच्या जाण्याने सगळ्याला दुःख आहे. विनाकारण ह्यात कुठल्या तरी वेगळ्या कुठेतरी नवीन गोष्टीची कुणीच भर घालू नये. दादांचा हा विमान अपघातच होता. खरं तर राज्यभरात दुःख आहे, प्रत्येक माणूस हळहळतोय. मात्र अंजली दमानी यांनी एक वक्तव्य केलं आहे की घरातलं कुत्रं मेलं तरी 10 दिवस त्याचं सुतक पाळलं जातं. मात्र हे पवार कुटुंबियांना कळलं नसतं, असं एक त्यांनी एक वक्तव्य केलं. ते काय बोलतात त्याच्याकडे आपण मला वाटतं आपण फारसं लक्ष न देणं बरोबर, फार लक्ष देऊ नये. आणि शेवटी प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. त्यामुळं ते कोण काय बोलले, आज पवार कुटुंब दुःखामध्ये आहे, 100% आहे. मी कालच वहिनींची भेट घेतली, अजूनही त्या सावरलेल्या नाही आहेत. त्यामुळे अजून 13 दिवस या बाबतीमध्ये कुठलंच वक्तव्य कोणी करू नये. राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या सध्या चर्चा सुरू आहेत, काय पुढं होऊ शकतंय? खरं तर तुम्ही अजितदादांच्या नेतृत्वात काम केलं, तुम्ही त्यांचे सोबतीनं राहिलेले आहात. पुढची काय दृष्टी असेल? अशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे अजून 13 दिवस होऊ द्या. 13 दिवसानंतर सगळे आमचे वरिष्ठ बसतील, त्याच्यावर चर्चा करतील. पण आज कुणीही त्या बाबतीमध्ये अजून ते कुटुंब दुःखात आहेत, वहिनी दुःखात आहेत. या बाबतीमध्ये कुणीच त्या बाबतीमध्ये काहीच वक्तव्य करू नये. एकंदरीत सध्या दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्यामुळे सर्वजण दुःखात आहे. त्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चा अद्यापही तरी झालेल्या नाहीत. मात्र वरिष्ठ याच्यावरती निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाण सोबत लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, भरणेवाडी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.